बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं गाव. वर्षभर इथं विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक गावात दाखल होत असतात. मात्र गावात अनेक वर्षांपासून सार्वजनिक शौचालयाची सुविधा नसल्यानं विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होते आहे. गावात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात यावं यासाठी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाले यांनी यापूर्वी उपोषण देखील केलं होतं. मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यासोबतच राज्य महामार्ग विस्तारीकरणामुळे अनेक नागरिक बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाधित नागरिकांना योग्य मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांसाठी सोनाळा गावातील नागरिकांनी एकत्र येत बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. ग्रामपंचायतला सांगितलं, पंचायत समितीला जाऊन गट विकास अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्या गावात शौचालय नाही आहे. त्यांनी तो विषय मार्गी लावत त्यांनी ग्रामपंचायतला पत्र दिलं की बा आमच्या गावामध्ये शौचालय नाही आहे असं आमच्याकडे निवेदन आलं, तुम्ही पत्र द्या. त्यांनी बांधकाम विभागाला सांगितलं, बांधकाम विभाग सांगते आमच्याकडे हा विषय येत नाही. हे आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देतात. या छटाकभर विषयासाठी जर आम्हाला एवढं भांडण करावं लागत असेल म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. आणि कलेक्टर साहेबांकडे माझी एक मागणी आहे, दुसरा विषय जर आमचा कुठला असेल तर आपल्या या महाराष्ट्राच्या मध्ये आपण बघतो बऱ्याच ठिकाणी पुनर्वसन होतात. पहाडातल्या लोकांना उठून दिलं जातं, त्या लोकांना 10-10 लाख रुपये प्रत्येक माणसाला दिले जातात. आणि ह्या माझ्या आया बहिणी आहेत, ह्या ज्या रस्त्याच्या आजूबाजूला 40 फूट यांचं प्रत्येक रस्त्याने घर जाणार आहेत सगळे लोकांचे, तर यांना बेघर करण्यात येणार आहे. तर यांना सरकारने मोबदला द्यावा या संदर्भात मी या ठिकाणी आलेलो आहे. आमचं सारं हे लोक मोडतोड करून राहिले. आम्ही गरीब 200 रुपये रोजानं जातो काम आले तर आमची चूल पेटते नाही, तर आमची चूल पेटत नाही. आम्ही खावा काय राहावा कुठे हे सांगा तुम्ही. हा हे म्हणतात की हो तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे, तुमचं तसं आहे. मग आम्ही गरिबांना काय करा? आता जराशा आमची कुठे भेटणार आहे का आपल्याला? आमची जागा हे मोडून राहिले, मग आम्ही कुठे राहू लेकर बाव घेऊन? सांगा ना तुम्ही. काही आमच्या घरी शेती नाही, बाडी नाही, काही नाही, काही नाही. धावतो तेव्हा खातो.